गुरुपौर्णिमेनिमित्त आईने शिकवलेली पहिली गोडाची रेसिपी ही तुमच्यासोबत. तर मायेचा स्वाद त्यातला हा एक घास हा तुमच्यासाठी. आपल्याला चालायला, बोलायला या सगळ्या गोष्टी शिकवते, म्हणून आपला सर्वात पहिला गुरु म्हणजे आपली आई. तर माझा पहिला गुरु ही माझी आई आणि तिच्या हातचा सर्वात प्रथम मी गोड पदार्थ बनवायला शिकली तो म्हणजे मुगाच्या डाळीचा शिरा. तर याच प्रसादाला मी एक नवीन ट्विस्ट देणार आहे. तर हा ट्विस्ट काय आहे आपण तो बघूया. तर सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर माझा पहिला गुरु ही आई आणि माझ्या आईच्या हातचा पहिला गोड पदार्थ मी बनवायला शिकली तो आहे मुगाचा शिरा. मी इथे 1 वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही मुगाची डाळ व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. ही मुगाची डाळ आपल्याला थोडंसं पाणी घालून ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा ही भिजवायची नाहीये, धुवून घ्यायची आहे. हे यातलं सगळं पाणी व्यवस्थित इथे निघालेलं आहे. आता कुकर मध्ये आपल्याला 4 चमचे हे तूप घालून घ्यायचं आहे. हे साजूक तूप आहे. यामध्ये आपल्याला ही जी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे ही मुगाची डाळ यामध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवा, परत एकदा सांगते, ही मुगाची डाळ आपल्याला भिजवायची नाहीये, फक्त त्यावरचा स्टार्च निघल यासाठी आपल्याला फक्त ती धुवून घ्यायची आहे आणि मस्त कडक तुपामध्ये ही लालबुंद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. इथे आपल्याला सर्वात प्रथम ही डाळ एकदम व्यवस्थितरित्या गुलाबीसर कलर येत नाही तोपर्यंत ही आपल्याला भाजायची आहे. आता हे भाजतंय तोपर्यंत आपण आहे ना थोडंसं 1 ते 2 चमचे दूध घेऊन त्यामध्ये केसर भिजत घालूया. इथे आपण केसर भिजत घालूया. फक्त 2 ते 3 चमचे दूध घेऊन ही प्रोसेस करूया. ही डाळ आहे ना आपल्याला अशी लालबुंद होईपर्यंत भाजायची आहे. एकसारखी ही भाजावी लागणार आहे कारण की ती खाली चिटकू नये म्हणून. पण आपल्या मुगाच्या डाळीच्या हलव्यासाठी हेच काय ते श्रम असणार आहे. त्यानंतर अवघड वाटणारा पदार्थ हा सोपा होणार आहे. तर पण ही संपूर्ण प्रोसेस बघण्याआधी ना माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी जर संपूर्ण आवडली तर कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून आपल्या कुकरमध्ये आपण मूग डाळ हलवा कसा बनवू हे तुम्ही बघू शकता. प्रत्येक स्टेप ही व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा. स्टेप बाय स्टेप याची सगळी प्रोसेस मी इथे सांगितलेली आहे. कोणते पदार्थ वापरले आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणतीही स्टेप स्किप करू नका. तर इथे आपला थोडासा हलकासा इथे गुलाबी कलर इथे आपल्या डाळीला आलेला आहे. तर यासाठी आपण एक साइडला गरम पाणी करण्यासाठी ठेवूयात, कारण आपली डाळ ही गरम भाजलेली आहे त्यामुळे पाणी सुद्धा आपल्याला यामध्ये गरमच टाकायचं आहे. एक बाजूला मी इथे पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर लक्षात घ्या, जेवढी आपली डाळ आहे 1 कप जेवढी डाळ आहे त्या 1 कप डाळीला आपण इथे हे 1.5 कप पाणी इथे घालणार आहोत, जेणेकरून आपली डाळ ही सगळी व्यवस्थितरित्या एकसारखी इथे शिजल्या गेली पाहिजे. त्यासाठी आपण इथे 1.5 कप हे पाणी घालणार आहोत. तर आहे ना या आपल्या डाळीला छान असा खरपूस बदामी रंग येऊपर्यंत आपली ही डाळ इथपर्यंत करायची आहे. तुम्ही बघू शकता इथे असा लालसर इथे कलर आपला मुगाच्या डाळीचा दिसतोय. यामध्ये लगेचच आपण 1.5 कप हे गरम पाणी घालूयात. आणि ही भाजत असताना तुम्ही इकडे तिकडे कुठेही जाऊ नका, कारण हिचा जर रंग थोडाफार जर बदलला ना तर पूर्ण आपलं हलव्याचा हा कलर हा वेगळा दिसत असतो. त्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊ नका. ही तुपावर मस्त अशी लालबुंद आपली डाळ झालेली आहे. तर यामध्ये लगेचच आपण 1.5 कप हे पाणी घालूया. हे 1 आणि हा अर्धा कप. तर हे आपलं पाणी इथे घालून झालेलं आहे. गरम गरम पाणी घातलं ना की डाळ मस्त फुलते आणि तूप घातल्यामुळे डाळ जी आहे ही आपली अशी व्यवस्थित मोकळी मोकळी होते, जेणेकरून आपला जो हलवा आहे हा व्यवस्थित इथे होत असतो. आता आहे ना पाणी घालून झालेलं आहे. त्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे कारण आपली डाळ ही गरम होती. आणि आता छानसं इथे झाकण लावून मी 3 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि या मंद आचेवर घ्यायच्या आहे, म्हणजे जास्त फुल पण आपले फ्लेम नको आणि खूप कमी पण नको. मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या या घ्यायच्या आहेत. आपण थोडंसं बोलता बोलता आपली डाळ ही गुलाबी सर इथे भाजल्या गेलेली होती मस्त तुपामध्ये.
तर तिचं 1.5 कप पाणी टाकून त्यामध्ये आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या या झालेल्या आहेत. तर कुकर थोडं थंड होईपर्यंत 2 मिनिटं वाट बघूया आणि लगेचच तुम्हाला डाळ सुद्धा दाखवते कशी झालेली आहे. तर इथे आपल्या या 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि मी कुकर इथे ओपन करत आहे. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, किती छान ही आपली डाळ झालेली आहे. किती छान इथे ही डाळ आपली झालेली आहे व्यवस्थितरित्या. इथे तुम्ही बघू शकता, लगेचच ही आपल्याला घोटून घ्यायची आहे. तर मी इथे मॅशरच्या साहाय्याने इथे डाळ आपली ही घोटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान ही आपली डाळ ही घोटल्या गेलेली आहे. आणि हे व्यवस्थित हे असं काढून घ्यायचं आहे. जी डाळ आपल्या मॅशरला लागलेली आहे ती सगळी व्यवस्थित इथे काढून घ्यायची आहे. इथे ही आपल्या डाळीची तुम्ही घट्ट बघू शकता कशी झालेली आहे, कन्सिस्टन्सी बघू शकता कशी झालेली आहे. तर यासाठी आपल्याला अजून तुपाचा वापर करायचा आहे. शक्यतो जेवढी डाळ आहे त्याच समप्रमाणात जर तूप वापरलं तर हलव्याची टेस्ट ही अप्रतिम इथे लागत असते. तर मी आता यामध्ये तूप घालणार आहे, पण हे तूप मी एक पॅनमध्ये घालणार आहे, कारण इथे सगळं काही मिक्स करण्यासाठी माझ्या कुकरची साईज ही छोटी आहे. तर मी इथे पॅनचा वापर करते. इथे मी पॅन ठेवून त्यामध्ये सर्वात आधी 3 चमचे हे तूप घालून घेत आहे. हे 3 चमचे तूप घातलेलं आहे मी. हे खरपूस असे व्यवस्थित भाजून घेऊया तुपामध्ये. काही पदार्थ हे असे असताना जे उगाचच आपण आपल्या हाताने ते अवघड करत असतो, पण सोप्यातले सोपे जर पदार्थ तुम्हाला जर ट्राय करायचे असेल ना, तर स्वाद घर का बाय ज्योतिष किचन मध्ये तुम्ही हे पदार्थ ट्राय करू शकतात, शिकू शकतात. प्रत्येक रेसिपी सोबत एक नवी टिप, एक नवी ट्रिक. जसं आपण आजपर्यंत हलवा हा प्रत्येक वेळेला भाजून किंवा दळून करत आलेलो आहोत, तर आजचा हलवा, मुगाच्या डाळीचा हलवा हा आपण कुकरमध्ये फक्त आणि फक्त 3 शिट्ट्या घेऊन हा तयार करणार आहोत. तर संपूर्ण रेसिपी बघा, प्रत्येक स्टेप ही प्रत्येक वेळेला व्यवस्थित बघा, कोणतीही स्टेप स्किप करू नका आणि सर्वात महत्त्वाचं मला सबस्क्राइब करा. यामध्ये आता ही आपली तयार झालेली ही डाळ आपण घालणार आहोत. बघू शकता, या डाळीला श्रम काय फक्त ते डाळ भाजण्यासाठीच लागतात. त्यानंतरची प्रोसेस ही अगदी सोपी होऊन जाते आपली. तर तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ ही मंद आचेवर आपण गरम तुपामध्ये व्यवस्थित परत एकदा परतवून घेणार आहोत. आता इथून पुढे ना आपली ही हलव्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण हलवा पुढे सहजरित्या आपण हा हलवा 10 मिनिटांमध्ये तयार करू शकतो. अगदी 10 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी जर कोणी गेस्ट आले घरामध्ये तर त्यांना हा टेस्टी हलवा सुद्धा बनवून आपण खाऊ घालू शकतो. इतक्या सोप्या रेसिपी ना या आपल्याच चॅनलवर तुम्ही बघू शकतात. आणि तूप घातल्यामुळे या हलव्याचा वास असा सुगंध असा दरवळत आहे. तुम्ही ही ट्राय करा. यामध्ये ना आता आपण जे केसरचं दूध आपण भिजत ठेवलेलं होतं, हे केसरचं दूध यामध्ये घालून घेऊया, ज्याने आपला जो हलव्याचा कलर आहे हा कलर अतिशय उठून येतो आणि स्वादही त्याचा अप्रतिम यामध्ये लागत असतो. यामध्ये दूध आपल्याला जास्त नाही घालायचं आहे. आपण प्रत्येक वेळी दुधाचा वापर हा हलव्यामध्ये करत असतो, पण या वेळेला आपण कुकरमध्ये आपली डाळ शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे आपण दुधाऐवजी इथे आपण दूध पावडर ही घालणार आहोत. तर मी इथे 4 चमचे ही दूध पावडर घेतलेली आहे आणि ही दूध पावडर आपल्याला व्यवस्थित या हलव्यावर घालून द्यायची आहे. त्याचबरोबर 1 चमचा वेलची पूड सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायची आहे, ज्याने आपल्याची हलव्याची टेस्ट ही अप्रतिम येणार आहे. दुधाचा वापर नाही केला, पण इथे आपण दूध पावडरचा छान वापर करणार आहोत. आणि ही दूध पावडर आहे ना ही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून तिच्या अशा गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत. यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत, खूप सारं तूप घातलेलं आहे. शक्यतो जेवढं आपलं मुगाची डाळ आहे तितक्याच प्रमाणामध्ये तुम्ही तूप सुद्धा घाला. छानपैकी इथे दुधात भिजवलेलं 2 चमचे दुधात भिजवलेलं केसर आहे. त्यानंतर इथे मी ड्रायफ्रुट्स घातलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे दूध पावडर सुद्धा ऍड केलेली आहे, जेणेकरून इथे कोणत्याच गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे. अगदी हलवाई स्टाईल जसा हलवा असतो किंवा एखाद्या लग्नाच्या पंक्तीत तुम्ही जसा हलवा खातात त्याच पद्धतीने आपला इथे हलवा तयार होत असतो. तुपामध्ये मूग डाळ, ड्रायफ्रुट्स, थोडंसं दुधाबरोबर केसर, त्यानंतर 3 चमचे तूप हे सगळं घातल्यानंतर
आपली ही मूग डाळ शिजवलेली होती ती 10 मिनिटं इथे मी छानशी परतवून घेतलेली आहे। आता या स्टेजला आपल्याला इथे साखर घालायची आहे। तुम्ही साखरही घालू शकतात किंवा साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकतात। तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे तुम्ही वापर करू शकतात। सगळं तूप आपलं इथे हे हलव्यामध्ये जिरलेलं आहे। 10 मिनिटं हा तुपामध्ये मी छानसा भाजून सुद्धा घेतलेला आहे। मला टेक्स्चर सुद्धा असं अप्रतिम आलेलं आहे। जसं रवेदार आपल्याला हवं असतं टेक्स्चर त्या पद्धतीने बघू शकता इथे टेक्स्चर सुद्धा रवेदार इथे आपल्याला आलेला आहे आपल्या हलव्याला। याला असा मूग डाळ हलव्याचा रंग तो फ्लफीनेस हा सगळा इथे व्यवस्थितरित्या आलेला आहे। हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असते। आता इथून पुढे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाहीये कारण जेवढं शिजवायची आपल्याला गरज होती तेवढं शिजवून इथे झालेलं आहे। इथे आपण 1 कप मूग डाळ घेतलेली आहे तर इथे 1 कप ही साखर मी वापरणार आहे। तुम्हाला जर खूप वाटत असेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा इथे वापर करू शकतात। इथे सम प्रमाणात साखर घालणं हे गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी 1 कप ही साखर घातलेली आहे आणि ती वितळूपर्यंत आपल्याला इथे हे सगळं व्यवस्थित इथे मॅश करायचं आहे, एकजीव करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे साखर घालतात याला टेक्स्चर आणि रंग हा असा एकदम बहारदार आलेला आहे। अप्रतिम इथे असा रंग आलेला आहे। ज्या पद्धतीने आपण एखाद्या लग्नाच्या वरातीमध्ये किंवा पंक्तीमध्ये हलवा हा खात असतो त्याच पद्धतीने आपला इथे हलवा हा रेडी आहे। तुम्ही बघू शकता जेव्हा आपण साखर घालतो यामध्ये त्यावेळेला याला थोडंसं पाणी सुटायला सुरुवात होते। आता यामध्ये 1 चमचा तूप मी आणखी घालते। यामध्ये तूपही संपूर्ण मिक्स झालेला आहे आणि साखर सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान इथे असा आपला मूग डाळीचा हलवा हा बनून रेडी आहे। याचा रंग, टेक्स्चर आणि किती कमी कष्टांमध्ये किती कमी श्रमांमध्ये हा आपला हलवा इथे रेडी झालेला आहे। तर संपूर्ण इथे ही प्रोसेस आपली झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला रवाळ टेक्स्चरला अप्रतिम, कलरलाही सुंदर असा इथे मुगाच्या डाळीचा हलवा हा रेडी आहे। तर मग कधी बनवतायत? मी तर बनवला आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने। तुम्ही कधी बनवतायत? बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सुद्धा या कुकरच्या 3 शिट्ट्यांमधला मुगाच्या डाळीचा हलवा कसा झाला आहे। तुम्ही बघू शकता याला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे। आता या स्टेजमध्ये जर तुम्हाला यामध्ये थोडासा खवा घालायचा असेल तर तुम्ही याला खवा सुद्धा घालू शकतात किंवा याच पद्धतीने असाच खायचा असेल तर हा अप्रतिम इथे हा लागत असतो। तर हे बघा किती छान असा दाणेदार आपला हा हलवा तयार आहे। अतिशय रवाळ, दाणेदार आणि खुसखुशीत असा आपला हा मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा बनवून बघा, रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।